बुलढाणामध्ये भाजप नेत्यांवर टीका करताना संजय गायकवाडांची जीभ घसरली आहे। संजय गायकवाड यांची नाव न घेता आमदार श्वेता महालेंवर ही टीका पाहायला मिळते। मित्रपक्षानं कार्यकर्त्यांवर अन्याय केल्यास गाठ माझ्याशी, तर महिलांबाबत असं वक्तव्य करणं निषेधार्ह असं श्वेता महाले म्हणतात। मतदारसंघात गायकवाडांकडून दमदाटी केली जाते असा आरोप आता श्वेता महाले यांनी केलाय। चिखली मतदारसंघामध्ये आपण जे चित्र पाहून राहिलो, आम्हाला असं वाटलं आपला मित्रपक्ष आम्ही दुर्लक्ष केलं, आम्ही कधी लक्ष घातलं नाही। म्हणजे मी त्या मतदारसंघात पाहिलं की इतका भयानक त्रास कार्यकर्त्यांना आहे। पण आता जेव्हापासून माझ्याकडे प्रकरण आलं, आता कोणाची तुम्हाला त्रास देणार आहे? अरे आम्ही तर आखाड्यातले, मैदानातले, तुम्ही तर घरातले, आणि इकडे नातं। आता मी आज काय नाही बोलत, तुम्हाला भाषणात बोलेन, पण काळजी करू नका। शिवसेना आपल्याला चिखली तालुक्यात ताकदीने वाढवायची आहे। महिलांबद्दल असं वक्तव्य करणं हे अतिशय निषेधार्थ आहे, अतिशय दुर्दैवी आहे। त्यांच्याही घरात महिला आहेत, त्याही लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात, परंतु ही जी भाषा आहे ही भाषा त्या ठिकाणी सुसंस्कृतपणाची नाही आहे। माझ्या मतदारसंघामध्ये जे बुलढाणा तालुक्यातली काही गावं आहेत, तिथल्या सरपंचांना शिवसेनेचे कार्यकर्ते जाणीवपूर्वक माहितीच्या अधिकारामध्ये पत्र टाकून परेशान करणं, 2-3 पत्र टाकणं, परेशान करणं, आणि मग नंतर त्यांना हळूच जाऊन सांगणं की बाबा संजू भाऊंचा निरोप आहे, तुम्ही जरी चिखली विधानसभेमध्ये असले तरी तुमची पंचायत समिती आणि तुमचं तहसील हे बुलढाण्यामध्ये येतं, तुम्हाला जर का सुरळीत काम करायचं असेल तर शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करा। अशा पद्धतीचा दमदाटी, अशा पद्धतीची दादागिरी, अशा पद्धतीत अडचणीत आणण्याचं काम हे त्यांच्याकडनं चालू आहे माझ्या विधानसभेमध्ये। कॅमेरा पर्सन योगेश गुरवशा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।